ग्रामीण ग्रामपंचायत कोणगाव येथे नुकतीच सरपंचपदाची निवडणूक पार पडली। या सरपंच निवडणुकीमध्ये डॉक्टर रुपाली अमोल कराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे। ग्रामपंचायत कोणमध्ये सर्व मिलीजुलीमध्ये इथे अगोदर सुद्धा बसलेले आहे आणि आज कराले मॅडम हे भारतीय जनता पार्टीची सरपंचपदी निवड झाली। मला वाटतं बिनविरोध झाली, त्यामुळे त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। या निवडीमध्ये जसं याचा वाटा असेल तर खासदार कपिल पाटील साहेबांचा असेल, कारण कपिल पाटील साहेबांचं ग्रामपंचायतमध्ये फार लक्ष आहे आणि सदस्यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने सर्व सदस्यांचं हार्दिक आभार मानतो। आणि या कोणगावचा विकास सर्व ग्रामपंचायतीच्या द्वारे आमचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि दयानंद चौके साहेब अध्यक्ष गंगाराम महादेव यांच्या मार्गदर्शनाखाली कोणगावचा विकास हा झपाट्याने होत आहे आणि होत राहील हीच मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमचे सरपंच सर्व गावाकरिता विकासाची गंगा या कोणगावमध्ये आणतील असं त्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यात आधी मी तिचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून बाळाराम कराळे हे कोण गावामध्ये जे समाजसेवेचं काम करतात त्यांच्या समाजसेवेला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। त्यांचं स्वप्न होतं या गावचं सरपंच होण्याचं, ते पूर्ण करता झालं नाही, त्यांना पूर्ण करता आलं नाही। परंतु आज त्यांच्या सुनेच्या रूपाने या कराळे घराण्यांचं स्वप्न कोणवासियांनी सगळ्यांनी पूर्ण केल्याबद्दल कोणवासियांना मी धन्यवाद देतो। निश्चितपणाने रुपालीच्या माध्यमातून कोणगावच्या विकासामध्ये फार मोठी कामगिरी होणार आहे। मी या लोकसभेचा खासदार म्हणून रुपाली पाटील, उपसरपंच, सगळे सदस्य यांच्या पाठीशी कोणगावच्या विकासासाठी खंबीरपणाने उभं राहून कोणगावाला विकासाच्या दृष्टिकोनातून काही कमी पडणार नाही याची खबरदारी घेईन अशा प्रकारची शाश्वती देतो। धन्यवाद। खासदार साहेब कपिलजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच येथील स्थानिक आमचे विनोदभाऊ पाटील, प्रमोदजी पाटील साहेब यांच्या बंडू पाटील यांच्या मार्गदर्शनाने ती कोणगावची सत्ता भाजपच्या हाती पुन्हा एकदा येथील रहिवाशांनी दिलेले या रहिवाशांचं मतदारांचं मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करेल। आणि जसं या अगोदर विकासाच्या दृष्टिकोनातून कामं झालेली आहेत त्याच दृष्टिकोनातून पुन्हा या भारतीय जनता पार्टीच्या सरपंचांच्या कडून विकासाच्या दृष्टिकोनातून कामं होणं गरजेची आहेत आणि ती होतील यात काही शंका नाही अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक्यू। येतो म्हणजे प्रमोद पाटील आणि विनोद पाटील आणि चंद्रकांत मामा यांनी मला जो तिकीट देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यानंतर 4 नंबरचे जे माझे मतदार बंधू यांनी मला जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जो निवडून आणला, त्यानंतर मला सरपंच बनवण्यात मोलाचा सिंहाचा वाटा महेंद्र म्हात्रे, बंडू पाटील
आणि दीपक मुकादम यांचे त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो. गावात विकास असा आहे का गावात सध्या मागील 4 वर्षापासून आमची बॉडी अस्तित्वात आहे. 4 वर्षापासून जे उद्घाटनं झाले, महत्त्वाचं म्हणजे जी उद्घाटनं झाली त्या उद्घाटनांचं आम्हाला लोकार्पण सोहळा म्हणजे ती कामं पूर्ण करायची आहेत. नवीन असा माझा काय अजेंडा नाही. महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे. जो माझ्या गावाच्या पाण्याची जी थकबाकी इतक्या वर्षापासूनची ती पाण्याची थकबाकी माफ कशी होईल. गणेश घाटाचा जो माझ्या गावाचा ज्वलंत प्रश्न आहे तो ज्वलंत प्रश्न कसा सुटेल हे बघेन. आणि मग जी विकास कामं चालू आहेत ती पूर्ण कशी होतील याच्याकडे आमचा रेटा असेल. महिला सक्षमीकरणाचा पण महिला तर सक्षम आहेतच, पण मला असं वाटतं पुरुषांनी ही मानसिकता ठेवली पाहिजे की जे पुरुष करू शकतात ते सगळं महिलाही करू शकतात. जर पुरुषांची मानसिकता ही बदलली तर महिलांना त्यांच्या कार्य करण्यासाठी एक जिद्द मिळेल, एक महत्त्वाकांक्षा मिळेल. आणि दुसरं म्हणजे हल्ली स्त्री भ्रूण हत्या होत आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत. एक मुलगी आणि एक मुलगा एक समान आहे ही विचारसरणी आजच्या समाजाची झाली तर स्त्री भ्रूण हत्या कमी होतील. जर जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडलेच नसते. जर तुम्हाला वाटत असेल शिवाजी महाराज पुन्हा यावेत तर त्या जिजाऊला जन्म घेण्याआधीच गर्भामध्ये मारू नका असं मी सगळ्यांना आव्हान करेन. डॉक्टर आपण आहेत, नेमकं आरोग्यविषयक काय नेमकं संपूर्ण गावामध्ये आपण योजना वगैरे राबवणार असतात? आरोग्यविषयी मी स्वतः डॉक्टर आहे, त्याच्यामुळे समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचल्या पाहिजेत असा माझा निर्धार असेल. समाजातला तळागाळातला कुठलाही घटक या आरोग्य सेवांपासून वंचित राहायला नाही पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असेल. ओके, धन्यवाद, थँक्यू.